नमस्कार मित्रांनो. सोरायसिस या आजारानं खूप सारी रुग्ण जे असतात परेशान असतात. हा आजार अतिशय किचकट असा आणि खूप दिवस उपचार घेऊनही बरा न होणारा अशा पद्धतीचा आजार असल्यामुळं बरीच लोक या त्रासामुळं त्रस्त असतात. चला तर मग आज निसर्गात या आजारावर खूप उपयुक्त अशी आयुर्वेदात वर्णन केलेली अशी दुर्मिळ अशी वनस्पती आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी वैद्य संदीप साखरे, अकोला. चला तर मग वेळ न घालवता आपण ती वनस्पती पाहूया. माझ्यासमोर जे हे मोठं झाड आहे त्याला फुलं आलेली आहेत पांढरी. हेच आहे ते कुटच याचं झाड. आयुर्वेदात याचे 2 प्रकार वर्णन केलेली आहेत, श्वेत कुटज आणि कृष्ण कुटज. यातील हे कृष्ण कुटज आहे. तर याचा उपयोग सोरायसिस या आजारावर आयुर्वेदात वर्णन केलेलं आहे आणि आयुर्वेदात नुसार सोरायसिस या वनस्पतीच्या पानांचा चूर्ण करून त्याचं तेल जर त्वचेवर लावला असता, वापरला असता, खूप उत्तम त्याला गुण मिळतात. इथं बघू शकता आपण याची सुंदर अशी ही फुलं जी आहेत ही दिसत आहेत. यापासून आम्ही तेल बनवणार आहोत आणि ते तेल जर आपल्याला पाहिजे असेल तर उपलब्ध आहे. या तेलाचा वापर जर आपण नियमित सोरायसिसच्या त्वचेवर केला असता खूप उत्तम गुण मिळतात. खाज कमी होते आणि आजार कमी होण्यासाठी मदत होतो. आमचे अनेक रुग्ण याचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत. तुम्हीसुद्धा हे तेल घरच्या घरी बनवू शकता. याच्या पानांपासून ते तेल आपल्याला बनवायचं आहे. अतिशय बनवण्याची सोपी पद्धत आणि खूप उपयुक्त असं सोरायसिसवरील हे औषध ही आहे कुटच.